वा ते नाही आले हो सरोज बोला ना मग कान खुले करून ऐक बोला असणारे तुझे ते हा कधी तुला मार्गावरती परत येणार नाही तात्या साहेब परत ती माघारी येणार नाही मग असे गेले तरी कुठं महाराजाने त्याला नजर कैद ठेवला आहे का कारण बाळ युवराजाचा खून करायची तयारी असणाऱ्या सेनापतीची होती प्रत्यक्ष रंगे हात महाराजांनी त्यांना पकडला आहे आणि पकडल्यानंतर नजर कैदेमध्ये ठेवला आहे जर तुझा कुंकू तुला हवा असेल सरोज बोला काम खुले करून आहे बोला ना तुझा कुंकू तुला हवा असेल बर आणि आमच्या प्रेमाचा होकार आमच्या कानानं आम्हाला ऐकायचा आहे हा याकरता आपल्याला 2 दिवसाची मुदत आहे त्या 2 दिवसामध्ये जर तुमच्या दुःखातून होकार नाही आला तर तुमचा असणारा तो बाळ बर त्या बाळाचा केल्याशिवाय तात्यासाहेब तुला बेच राहणार नाही तात्यासाहेब माझ्या असणाऱ्या बाळाचे राहणारे तुकडे केले मला त्याची पर्वा नाही पण तुझ्यासारख्या नीच कुत्र्याच्या हाती मी कधीच गावणार नाही माया माया कुणाची कुणाला चकली नसते किती जरी बोललीस रागानं तरी तुझा जीव त्या बाळामध्ये गुंतला आहे म्हणून काम खुले करू नये 2 दिवसामध्ये माझ्या प्रेमाला होकार जर नाही आला तर बाळाचे राही राही सारखे तुकडे केल्याशिवाय तात्यासाहेब राहणार नाही मी तुम्हाला काय सांगितलं माझ्या असणाऱ्या बाळाचे राहिले तुकडे केले तरी मला त्याची पर्वा नाही पण तुझ्यासारख्या नीच कुत्र्याच्या हाती मी कधीच गावणार नाही असं हो घोडानी मैदानचं बळ आहे 2 दिवस म्हणे 2 दिवसामध्ये माझ्या प्रेमाला कबूल झाली तर ठीक नाही जर असणाऱ्या बाळाचे राहिले तुकडे करीन ठीक आहे माझ्या बाळाचे कसे राहिले तुकडे करणार आहे ते बघते पण 2 हवालदार आहेत कुठे बघूया हवालदार हे तुमच्या आईचा फोन ना तुमची कुठं काशीत घातली होती ना तुम्ही कुठं इथं काय मग सांगा बरं आता काय झालं हा काय झाले कालवा काहीतरी झाला कालवा कोण आहे तात्यासाहेब आले होते आणि तात्यासाहेबांनी मला 2 दिवसाची मुदत दिली 2 दिवसात जर त्यांच्या प्रेमाला मी जर कबूल नाही झाली तर माझं ती बारकं बाळ 6 महिन्याचं आहे ना त्या बाळाचे राहणारे तुकडे केल्याशिवाय कधीच राहणार नाही पायातला काटा निघाला हो तरी खडा टोचला की तुम्हाला वाटतं ही कुरूपच झाले हो तात्यासाहेबांचे भिकीचे घर केले तुम्ही हो अहो साहेब गरज नाही खरी पडेल का नाही ना कोकणारे चावल का नाही कशाला त्याच्याकडे लक्ष येते पण मला भीती वाटते ना आम्ही आहे ना हे बघा बर सक्क नसलं तरी मांडलेले भावा हो आहे ना तुमच्या आबरूला अजिबात तडा लागू देणार नाही ठीक आहे आणि बाळाचे त्याच्या केसाला धक्का लागला तर आजच्या जीवाला धक्का असं म्हणताय का काय हरकत नाही मी घरातली कामं करते जोडीदार हो लई प्रकरण उपकारा गेले आता मी सांगायचं आणि तो ऐकायचं एक काम करायचं काय करू असंच आपण जायचं तात्यासाहेबांच्या घरी हा आणि तात्यासाहेबांच्या बायकोला एकाचं 2 सांगायचं आणि द्यायचं पेटून त्यांच्या चल चला काय करायचं बाई माझं बाळच रडायचं थांबना काय झालंय काय माहिती बाळा बाळा का रडतो रे तुझं काय दुखतंय बाळा नको रडू काय झालंय बाया काय माहिती माझ्या बाळाला काय कळनाच बाळा बाळा का रडतो रे काय झालं अहो माझं बाळ रडतंय दवाखान्यात न्यायचं अहो दवाखान्यात आणलं औषध केलं सगळं केलं रडायचंच कमी आहे ना देवधर्म बघायचं आता सगळं बघून दमली आता तुम्हीच बघा जरा माझ्या बाळाला आम्हाला काय आम्ही पोरं काढले तेव्हा आम्हाला कळणार आहे का बाळा उठाळला सर्व अहो मग बघा ना तुम्हाला येतोय ना काढायला उठाळा हा बाळाचा काय पण त्याच्या आईचा देव आईचा नाही काढायचा बाळाचा स्कूल पाळणा घेऊन स्कूल बाळा
लवकर आण. चल 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 चल. तू का चला झोपा. मी नवा पाय चल. तुम्हाला काय म्हणा येतंय का? मला हा. काय म्हणू काय नाही म्हणायचे. आधी तुम्ही म्हणा मग मी म्हणते मागणं